नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काळी व भारी जमिनीमध्ये कोणती कपाशी बियाणे निवडावी याबद्दल माहिती बघितली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये कोणत्या वाणाची निवड करावी जेणेकरून आपल्या कापूस उत्पादनामध्ये अधिक भर पडेल. कारण की आपण हलक्या व मध्यम जमिनीमध्ये जर काळ्या जमिनीतील किंवा बागायती व्हरायटी जर लावल्या तर ते हलक्या जमिनीमध्ये तग धरू शकत नाहीत, कारण की त्यांना पाण्याची गरज भासते. त्यामुळे आपले येथे उत्पन्न कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपण पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व्हरायटी मध्यम व हलक्या जमिनीस निवडले पाहिजेत. तर त्या कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर न्यूझिडू कंपनीचे नवनीत, त्यानंतर राजा आणि आशा या तीनही व्हरायटी हलक्या व मध्यम जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यास आपल्याला येथे माहिती मिळते. कारण की न्यूझिडू सीड्स या कंपन्यांचे हलक्या जमिनीवर बियाणे तयार करण्याचा जास्त येथे प्रयत्न असतो. नवनीत, आशा आणि राजा या व्हरायटीचे हलक्या जमिनीमध्ये जवळपास 13 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहेत. कारण की या ज्या व्हरायटी आहेत ह्या पाण्याचा ताण सहन करून अधिक उत्पन्न आपल्याला येथे देत असतात. त्यामुळे कमी पाण्यामध्ये सुद्धा जास्त उत्पादन देणारे हे वाण आहेत. त्यानंतर तुलसी कंपनीचे कबड्डी हे सुद्धा हलक्या व मध्यम जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला येथे उत्पादन देत असते. कारण की या कबड्डी ही जे वाण आहेत याचे बोंड जे आहे ते 5 पाकळ्यांचे असते. त्यामुळे आपल्याला येथे सरकीची संख्यासुद्धा जास्त बघायला मिळते. त्यामुळे उत्पादन वाढत असते. त्यानंतर हलक्या जमिनीसाठी राशी कंपनीचे 605 आणि 650 हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला येथे उत्पादन मिळवून देत आहेत. आणि राशी कंपनीची 776 हे मध्यम जमिनीसाठी जवळपास 15 ते 17 क्विंटलपर्यंत उत्पादन देत असते. त्यानंतर कावेरी सीड्सचे ATM, जादू आणि जॉकपॉट या तीनही व्हरायट्या हलक्या व मध्यम जमिनीसाठी अधिक नफा शेतकऱ्यांना मिळवून देत असतात. यांचे ॲव्हरेज जर म्हटले तर एकरी 13 ते 15 क्विंटलपर्यंत आपल्याला येथे बघायला मिळतात. आणि याची खास वैशिष्ट्ये म्हणजे यावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी बघायला मिळतो. त्यामुळे आपल्याला फवारणीवरील अतिरिक्त खर्चसुद्धा येथे कमी होताना दिसत आहेत. त्यानंतर आहे अजित 155 ही मध्यम जमिनीमध्ये व हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ॲव्हरेज देत असते. त्यानंतर अजित सीडचीच 05 हे जे संकरित वाण आहेत मित्रांनो, हे लवकर येणारे वाण आहेत आणि हलक्या जमिनीमध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे. या वाणात लवकर येत असते. त्यामुळे आपल्याला दुसरे पीकसुद्धा घेता येते, जसे हरभरा असेल, ज्वारी असेल किंवा आपण येथे कांदा पीक, गहू पीक हे सुद्धा आपण येथे घेऊ शकतो. अजित 05 हे लवकर येणारे वाण आहे. त्यानंतर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुलसी कंपनीचे कबड्डी, त्यानंतर पंगा आणि सैराट या तीनही व्हरायट्या हलक्या व मध्यम जमिनीसाठी चांगल्या परफॉर्मन्स करताना आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. तर मित्रांनो, यापैकी तुम्ही कोणती व्हरायटी लावता हलक्या व मध्यम जमिनीसाठी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि या व्यतिरिक्त तुमच्या अनुभवातील हलक्या व मध्यम जमिनीतील कोणते वाण आहे ते ही सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. मित्रांनो, माहिती आवडल्यास तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद.